टीईटीच्या पेपरसाठी जी काही आपण 31 दिवसाची सिरीज चालू केली आहे, तिचा आज 4था व्हिडिओ आहे. या बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र म्हणजे CDPचे 30 IMP क्वेश्चन पाहणार आहोत. यापूर्वीचे व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता. मी सेपरेट प्लेलिस्ट तयार केली आहे, त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी जे काही प्रश्न घेतो ते कोणत्या टॉपिकवर घेतले हे मी वर देत असतो. त्याच्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर तो टॉपिक लगेच क्लिअर करून घेत जा, म्हणजे पुढे सिरीजमध्ये त्या टॉपिकवर कोणताही प्रश्न आला तर तुम्हाला लगेच उत्तर देता येईल. प्रश्न क्रमांक 1, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र. ही मानसशास्त्राची व्याख्या कोणत्या मानसशास्त्रज्ञांची आहे? ऑप्शन ए जॉन ड्यूई, ऑप्शन 2 अरिस्टॉटल, ऑप्शन 3 JB वॅटसन, ऑप्शन 4 मॅकडुगल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अरिस्टॉटल. अरिस्टॉटल यांनी डी ॲनिमा या ग्रंथात मानसशास्त्राला मनाचे शास्त्र म्हटले आहे. हे आधुनिक मानसशास्त्राच्या सुरुवातीच्या व्याख्येपैकी एक आहे. प्रश्न क्रमांक 2, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरणे आणि त्याद्वारे तिचे नैसर्गिक क्रिया घडवून आणणे म्हणजे काय? ऑप्शन ए प्रयत्न प्रमाद, ऑप्शन 2 मर्मदृष्टी, ऑप्शन 3 अभिसंधान, ऑप्शन 4 पठारावस्था. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अभिसंधान. ही संकल्पना इव्हान पेव्लॉग यांच्या प्रयोगातली आहे. नैसर्गिक चेतक म्हणजे अन्न आणि कृत्रिम चेतक म्हणजे घंटा यांच्या जोडीतून होणाऱ्या शिक्षणाला अभिसंधान असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा 1879 मध्ये कोणी स्थापन केली? ऑप्शन ए विल्यम वुंड, ऑप्शन 2 सिगमंड फ्राईड, ऑप्शन 3 JB वॅटसन, ऑप्शन 4 थॉर्नडाईक. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 विल्यम वुंड. विल्यम वुंड यांनी जर्मनीतील लिप्झिग विद्यापीठात 1879 मध्ये जगातील पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली, म्हणून त्यांना प्रयोगात्मक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. प्रश्न क्रमांक 4, बोधात्मक विकासाचा म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 लेव वायगोस्की, ऑप्शन 2 जीन पियाजे, ऑप्शन 3 लोरेन्स कोहलबर्ग, ऑप्शन 4 हावर्ड गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जीन पियाजे. जीन पियाजे यांनी मुलांच्या बौद्धिक विकासाच्या 4 प्रमुख अवस्था सांगितल्या आहेत: संवेदीकारक, क्रियापूर्व, मृत क्रियात्मक, आकारिक क्रियात्मक. या सर्व अवस्था तुम्ही जास्त करून इंग्लिशमध्ये पाठ करण्यास भर द्या, कारण त्या सहज पाठ होतात आणि कशाही विचारलं तरी आपल्याला लगेच आठवतात. प्रश्न क्रमांक 5, सामाजिक सांस्कृतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 जीन पियाजे, ऑप्शन 2 लेव वायगोस्की, ऑप्शन 3 बेब स्किनर, ऑप्शन 4 जॉन ड्यूई. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लेव वायगोस्की. मुलांच्या विकासात समाज, संस्कृती आणि भाषेचे अत्यंत महत्त्व असते असे वायगोस्की यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंटची संकल्पना मांडली. प्रश्न क्रमांक 6, नैतिक विकासाचा मोरल डेव्हलपमेंट सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए लोरेन्स कोहलबर्ग, ऑप्शन 2 अल्बर्ट बांदुरा, ऑप्शन 3 एरिक्सन, ऑप्शन 4 सिगमंड फ्राईड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लोरेन्स कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या 3 पातळ्या आणि 6 अवस्था स्पष्ट केल्या आहेत. जीन पियाजे यांच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 7, प्रयत्न प्रमाद ही अध्ययनाची उपपत्ती कोणी मांडली? ऑप्शन ए बेब स्किनर, ऑप्शन 2 वोल्फगँग कोहलर, ऑप्शन 3 EL थॉर्नडाईक, ऑप्शन 4 इव्हान पेव्लॉग. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 थॉर्नडाईक. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग करून ही उपपत्ती मांडली. यात सराव, परिणाम, पूर्वतयारी हे 3 नियम महत्त्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक 8, साधक अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? ऑप्शन ए बेब स्किनर, ऑप्शन 2 इव्हान पेव्लॉग, ऑप्शन 3 वोल्फगँग कोहलर, ऑप्शन 4 JB वॅटसन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेब स्किनर. स्किनर यांनी उंदरावर प्रयोग करून वर्तनाला मिळणाऱ्या बळकटीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले. यात क्रिया महत्त्वाची असते. प्रश्न क्रमांक 9, मर्मदृष्टीमूलक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? ऑप्शन ए थॉर्नडाईक, ऑप्शन 2 कोहलर, ऑप्शन 3 स्किनर, ऑप्शन 4 गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 कोहलर. कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपॅन्झीवर प्रयोग करून अचानक मिळणाऱ्या अंतर्दृष्टीचे महत्त्व सांगितले. हा गेस्टॉल्ट मानसशास्त्राचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 10, बुद्धिमत्तेच्या बहुविधी बुद्धिमत्ता मल्टिपल इंटेलिजन्स सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन 1 स्पियरमन, ऑप्शन 2 हावर्ड गार्डनर, ऑप्शन 3 अल्फ्रेड बिने, ऑप्शन 4 डर्मन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 हावर्ड गार्डनर. गार्डनर यांनी बुद्धिमत्तेचे 8 प्रमुख प्रकार स्पष्ट केले आहेत. यामध्ये
सर्व प्रकारे तुम्ही पाठ करून ठेवा. इथे इंग्लिशमध्ये पाठ करण्याचा जास्त करून भर ठेवा. एकाच प्रकारची बुद्धी नसते. प्रश्न क्रमांक 11. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत टू फॅक्टर थेरी कोणी मांडला? ऑप्शन 1 थर्स्टन, ऑप्शन 2 हॉवर्ड गार्डनर, ऑप्शन 3 चार्ल्स स्पियरमन, ऑप्शन 4 किलपोर्ट. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चार्ल्स स्पियरमन. स्पियरमन यांनी बुद्धिमत्तेचे जी म्हणजे जनरल सामान्य आणि एस म्हणजे स्पेसिफिक विशिष्ट असे दोन मुख्य घटक सांगितले. प्रश्न क्रमांक 12. बुद्ध्यांक म्हणजे IQ काढण्याचे अचूक सूत्र कोणी विकसित केले? ऑप्शन ए अल्फ्रेड बिने, ऑप्शन 2 विलियम टर्म्स, ऑप्शन 3 लुईस टर्मन, ऑप्शन 4 सायमन. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लुईस टर्मन. टर्मन यांनी आधुनिक सूत्र विकसित केले. IQ = मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणुले 100. विलियम टर्म यांनी फक्त गुणोत्तर दिले होते. प्रश्न क्रमांक 13. कुमारावस्था हा वादळ आणि ताणतणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन ए स्टॅनले हॉल, ऑप्शन 2 जीन पियाजे, ऑप्शन 3 एलिझाबेथ ब्लॉक, ऑप्शन 4 सिगमंड फ्राईड. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 स्टॅनले हॉल. शारीरिक आणि मानसिक वेगाने होणाऱ्या बदलामुळे किशोरवयीन मुलांमध्ये निर्माण होणाऱ्या अस्वस्थता पाहून हॉल यांनी या वादळाचा काळ म्हटले. प्रश्न क्रमांक 14. गिटर गार्डन बालवाडी या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहे? ऑप्शन ए मारिया मॉन्टेसरी, ऑप्शन 2 फ्रेडरिक फ्रॉबेल, ऑप्शन 3 जॉन डुई, ऑप्शन 4 रुसो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 फ्रेडरिक फ्रॉबेल. फ्रॉबेल यांनी जर्मनीमध्ये ही पद्धत सुरू केली. त्यांच्यामध्ये शाळा ही बाग आहे, शिक्षक माळी आहे आणि मुले फुलं आहेत. प्रश्न क्रमांक 15. प्रकल्प पद्धती प्रोजेक्ट मेथडचे जनक कोण? ऑप्शन ए विलियम किलपॅट्रिक, ऑप्शन 2 जॉन डुई, ऑप्शन 3 प्लेटो, ऑप्शन 4 अरिस्टॉटल. तर ऑप्शन क्रमांक 1 विलियम किलपॅट्रिक. किलपॅट्रिक हे जॉन डुई यांचे शिष्य होते. त्यांनी व्यावहारिक जीवनातील समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प पद्धती विकसित केली. प्रश्न क्रमांक 16. वाचनाशी संबंधित असणाऱ्या अक्षमतेला लर्निंग डिसेबिलिटीला काय म्हणतात? या ज्या डिसेबिलिटी आहेत त्या तुम्ही इंग्लिशमध्ये पाठ करण्यावर भर द्या आणि यावर 100% IMP एक तरी प्रश्न येतो म्हणजे येतोच. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डिस्लेक्सिया. डिस्लेक्सियामध्ये मुलांना शब्द वाचण्यात, अक्षरे ओळखण्यात म्हणजे उदाहरणार्थ बी आणि डी मध्ये गोंधळ अडचण येते. लेखनाशी संबंधित असणाऱ्या अध्ययन क्षमतेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 डिस्ग्राफिया. डिस्ग्राफिया असलेल्या मुलांना सलग लिहिण्यास, शब्दामधील अंतर ठेवण्यास आणि सरळ रेषेत लिहिण्यासाठी खूप त्रास होतो. गणिताशी संबंधित असणाऱ्या अध्ययन क्षमतेला काय म्हणतात? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डिस्कॅल्क्युलिया. डिस्कॅल्क्युलियामध्ये मुलांना गणितीय साधी आकडेमोड, चिन्हे आणि सूत्र लक्षात ठेवण्यात अडचण येते. प्रश्न क्रमांक 19. बालकाच्या सामाजिकरणाची पहिली संस्था कोणती मानली जाते? ऑप्शन ए शाळा, ऑप्शन 2 समाज, ऑप्शन 3 मित्रमंडळ, ऑप्शन 4 कुटुंब. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुटुंब. बालक जन्माला आल्यावर सर्वात आधी आपल्या कुटुंबाच्या संपर्कात येते. तिथूनच त्याच्या प्राथमिक संस्कार आणि भाषा सुरू होते. प्रश्न क्रमांक 20. एका परिस्थितीत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या नवीन परिस्थितीत करणे म्हणजे काय? ऑप्शन ए अध्ययन वक्र, ऑप्शन 2 अध्ययन संक्रमण, ऑप्शन 3 अध्ययन पठार, ऑप्शन 4 प्रेरणाचा सिद्धांत. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अध्ययन संक्रमण. उदाहरणार्थ सायकल चालवण्याचे ज्ञान मोपेड चालवण्यात उपयोगी पडते. याला धनात्मक संक्रमण पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणतात. प्रश्न क्रमांक 21. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना सामान्य मुलांसोबत शिक्षण देणे याला काय म्हणतात? ऑप्शन ए विशेष शिक्षण, ऑप्शन 2 एकात्मिक शिक्षण, ऑप्शन 3 समावेशिक शिक्षण, ऑप्शन 4 व्यावसायिक शिक्षण. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 समावेशक शिक्षण. समावेशक शिक्षणामध्ये कोणाचाही भेदभाव न करता सर्वांना एकाच वर्गात आणि वातावरणात शिकवण्याची संधी दिली जाते. प्रश्न क्रमांक 22. गरजांची श्रेणी हा सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए अब्राहम मॅस्लो, ऑप्शन 2 कार्ल रोजर्स, ऑप्शन 3 सिगमंड फ्राईड, ऑप्शन 4 पॅवलॉव. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अब्राहम मॅस्लो. मॅस्लो यांनी मानवी गरजांचे 5 स्तर सांगितले आहे. यात सर्वोच्च स्तर आत्मसाक्षात्कार हा आहे. सामाजिक अध्ययन सिद्धांत कोणी मांडला? ऑप्शन ए BF स्किनर, ऑप्शन 2 अल्बर्ट बांदुरा, ऑप्शन 3 जीन पियाजे, ऑप्शन 4 गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अल्बर्ट बांदुरा. मुले इतरांचे निरीक्षण करून शिकतात यासाठी त्यांनी पोपोडोर प्रयोग केला आहे. प्रश्न क्रमांक 24. NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय असावी? ऑप्शन ए हुकुमशाही, ऑप्शन 2 फक्त माहिती देणारा, ऑप्शन 3 सुविधादाता, ऑप्शन 4 कठोर शिस्त लावणारा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सुविधादाता. शिक्षकाने मुलांच्या शिक्षणाची प्रक्रिया त्यांना मदत करणे, अडथळे दूर करणे आणि वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 25. जगातील पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणी तयार केली? ऑप्शन ए चार्ल्स स्पियरमन, ऑप्शन 2 अल्फ्रेड बिने आणि सायमन, ऑप्शन 3 लुईस टर्मन, ऑप्शन 4 हॉवर्ड गार्डनर. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अल्फ्रेड बिने आणि सायमन.
प्रश्न क्रमांक 26 मनोविश्लेषणाद्वारे संप्रदायाचे जनक कोण आहे? ऑप्शन 1 सिग्मंड फ्राईड, ऑप्शन 2 कार्ल युंग, ऑप्शन 3 अल्फ्रेड ॲडलर, ऑप्शन 4 जे.बी. वॅटसन. फ्राईड यांनी सुप्त मनचे महत्व सांगितले. त्यांनी व्यक्ती महत्वाचे हे 3 भाग पाडले आहेत. प्रश्न क्रमांक 27 बालकाच्या व्यक्तिमत्व विकासावर सर्वाधिक प्रभाव कशाचा पडतो? 1 शाळा व शिक्षक, ऑप्शन 2 अनुवंश आणि परिस्थिती, ऑप्शन 3 मित्र आणि समाज, ऑप्शन 4 आहार आणि व्यायाम. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 अनुवंश आणि परिस्थिती. व्यक्तिमत्व विकास इज इक्वल टू अनुवंशिक गुणिले परिस्थिती. या दोघांचाही आंतरक्रियेतूनच बालकांचा सर्वांगीण विकास होतो. प्रश्न क्रमांक 28 पेरण्याचे मुख्य किती प्रकार आहेत? ऑप्शन 1 3, ऑप्शन 2 4, ऑप्शन 3 2, ऑप्शन 4 5. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंतरक्रिया प्रेरणा म्हणजे स्वतःच्या आवडीतून मिळणारी आणि बाह्य प्रेरणा म्हणजे बक्षीस, शिक्षा आणि सामाजिक दबावामुळे मिळणारी. प्रश्न क्रमांक 29 समस्या निराकरण पद्धतीचे मुख्य उद्देश काय आहेत? ऑप्शन 1 पाठांतर वाढवणे, ऑप्शन 2 तार्किक विचार क्षमता वाढवणे, ऑप्शन 3 केवळ माहिती गोळा करणे, ऑप्शन 4 परीक्षा पास करणे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तार्किक विचार क्षमता वाढवणे. समस्यांचा शोध घेणे, पर्यायी उत्तर शोधणे आणि योग्य निष्कर्षापर्यंत येणे यामुळे मुलांची तर्कशक्ती वाढते. प्रश्न क्रमांक 30 बाल केंद्रित शिक्षणामध्ये सर्वात जास्त महत्व कोणाला असते? ऑप्शन 1 शिक्षकाला, ऑप्शन 2 अभ्यासक्रमाला, ऑप्शन 3 शाळेच्या इमारतीला, ऑप्शन 4 बालकाला. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बालकाला. बाल केंद्रित शिक्षण पद्धतीमध्ये मुलांच्या गरजा, आवडी, क्षमता आणि मानसिक स्तरावर विचार करून अध्यापन केले जाते. अशा प्रकारे आपण CDPचे 30 IMP क्वेश्चन पाहिले आहेत. अशा प्रकारे आपण 31 दिवसाच्या सिरीजमध्ये अजून नवनवीन प्रश्न पाहणार आहोत. ते पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. धन्यवाद.